हाय ऑल. अकाउंटिंग आणि बुक किपिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय. ते आपण 11वी स्टँडर्डच्या कॉमर्सच्या टेक्स्ट बुक मधून बघतोय. 11वी 12वी जॉब करणारे, अकाउंट्स मध्ये करिअर करणारे या सगळ्यांसाठी ह्या कन्सेप्ट खूप अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या मी अगदी सोप्या मराठीमध्ये तुमच्यासाठी सांगणार आहे. मागच्या भागामध्ये आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची कन्सेप्ट पाहिली होती. या भागामध्ये आपण गुडविल कन्सेप्ट बघतोय. आता गुडविल हे म्हणजे काय असतं हे एक पक्क लक्षात ठेवा. गुडविल ही कायम बिझनेसची ऍसेट असते आणि ही ऍसेट काय असते तर इनटँजिबल असते. इनटँजिबल म्हणजे काय तर ती डोळ्यांना दिसत नाही. बाकीच्या ऍसेट जशा असतात ना बिझनेस मधल्या, बिल्डिंग, लँड, फर्निचर, मशिनरी, तर ह्या डोळ्यांना दिसतात. तुम्ही त्यांना स्पर्श करू शकता. पण गुडविल ही ऍसेट आहे बिझनेसची, पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही कारण ती डोळ्यांना दिसतच नाही तुमच्या. तर म्हणजे काय असं काय असू शकतं की ती बिझनेसची ऍसेट तर आहे पण ती डोळ्यांना दिसत नाही. फॉर एक्झाम्पल एखादं ब्रँड असतं, एखाद्या बिझनेसचं ब्रँड. फॉर एक्झाम्पल तुम्ही रिलायन्सचं जिओ नावाचं ब्रँड आहे. जिओ नावाच्या ब्रँडवरूनच तुम्ही ठरवता नाही नाही ह्याला चांगले ऑफर्स असतील, चांगले 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 त्याच्यामध्ये स्कीम्स असतील, आपण हेच घेऊया. किंवा एखादं टाटाचं प्रोडक्ट घ्या, फूड प्रोडक्ट घ्या. तर तुम्ही काय विचार करता नाही टाटा ही चांगली कंपनी आहे म्हणजे त्यांनी जे फूड प्रोडक्ट आणलं ते चांगलंच असणार आहे बिझनेस या मार्केटमध्ये. मग याला म्हणतात ब्रँड. म्हणजे याला म्हणतात त्याचं स्वतःने त्याने क्रिएट केलेलं नाव. आणि हे नाव कसं क्रिएट होतं तर तुमच्या जुन्या प्रोडक्टच्या चांगल्या व्हॅल्यू, चांगले त्याचे रेटिंग्स किंवा चांगलं त्याचं नाव, तुमचं रेप्युटेशन, त्यातून तुमची जी क्वालिटी तुम्ही प्रोडक्ट बनवता त्याची चांगली क्वालिटी मेंटेन केली, तुम्ही सर्व्हिस चांगली दिली, त्यातून ते तुमचं ब्रँड बनलेलं असतं किंवा एक रेप्युटेशन बनलेलं असतं. आणि या रेप्युटेशनलाच नंतर पुढे ब्रँड, गुडविल असंही म्हटलं जातं. आता अकाउंटिंग मध्ये या डेफिनेशन बघूयात आपण. Goodwill may be described as an aggregate of those intangible attributes of business which contributes to a superior earnings capacity over a normal return on investment. म्हणजे काय तर ह्याची अर्निंग कॅपॅसिटी असते आणि नॉर्मल रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट पेक्षाही जास्त असते. म्हणजे तुमचं एकदा ब्रँड क्रिएट झालं, एकदा तुमचं नाव झालं, कुठेही चांगलं नाव झालं की ऑटोमॅटिक तुमचा सेल हा वाढायला लागतो. सेल वाढायला लागला म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढायला लागतो. प्रॉफिट वाढायला लागला म्हणजे बिझनेस चांगला ग्रो करायला लागतो, चांगला चांगला पुढे वाढायला लागतो. It may arise from such attributes as favorable location, the ability and the skills of its employees and management, quality of its products and services, customer satisfaction, etc. मग आता हे कसं कसं जनरेट होतं गुडविल बघा. गुडविल डोळ्यांना दिसत नाही पण ते क्रिएट कसं होतं बघा. तर चांगल्या लोकेशन, फेवरेबल लोकेशन, म्हणजे जर का तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असता तर मेट्रो सिटीमध्ये काय होतं तर ऑटोमॅटिक जे चांगले ब्रँडचे कपडे असतात ते विकले जातात मेट्रो सिटीमध्ये. म्हणजे हे फेवरेबल लोकेशन झालं. जर गावाकडे राहत असताल तर ऑटोमॅटिक तिथे जर लागणारं बियाणं असेल, पाण्याचे पंप्स असतील तर ऑटोमॅटिक ते जास्त विकले जातात. ते लोकेशन, फेवरेबल लोकेशन तुमचं. द ॲबिलिटी अँड स्किल्स ऑफ एम्प्लॉईज, तिथले जे एम्प्लॉईज आहेत, तिथले जे काम करणारे लोक आहेत त्या बिझनेस कंपनीमधले, तर त्यांनी किती चांगली सर्व्हिस दिली, तिथल्या मॅनेजमेंटने किती चांगलं लोकांना समजून सांगितलं त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल, त्याच्यावरती अवलंबून असतं. नंतर क्वालिटी ऑफ इट्स प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. क्वालिटी, ते किती चांगल्या क्वालिटीचं होतं. एकदा एका माणसाने घेतलं चांगली क्वालिटी तर तो 4 जणांना सांगतो, मग ऑटोमॅटिक ते ब्रँड क्रिएट होतं. जेवढं जेवढं त्यांचं क्वालिटी ते मेंटेन करत जातात किंवा त्यांना जेवढी सर्व्हिस देत राहतात लोकांना, तेवढं तेवढं ऑटोमॅटिक हे गुडविल हे क्रिएट होतं. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय तर शेवटचा जो ग्राहक आहे ज्याने ऍक्च्युअली ते यूज केलेलं आहे, कन्झ्युम केलेलं आहे प्रोडक्ट, तो फुल्ली सॅटिस्फाईड झालेला असतो. त्याला समाधान मिळालेलं असतं की हा मी चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवले आणि मला चांगलं प्रोडक्ट मिळालं. ह्या सगळ्यातून तुमचं गुडविल हे क्रिएट होतं. हे डोळ्यांना दिसत नाही पण बॅकग्राऊंड मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी होतात की त्याच्यामुळे ऑटोमॅटिक हे ब्रँड क्रिएट होतं, सेल वाढतो आणि प्रॉफिट वाढतो, नंतर बिझनेस ग्रो होतो. म्हणून गुडविल ही एक तुमच्या बिझनेसची ऍसेट आहे.
गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ अ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. मग ऑटोमॅटिक याला मनी मध्ये कन्वर्ट केलं जातं, म्हणजे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते त्या ब्रँडची, आणि ती व्हॅल्यू ही तुमच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला फिक्स्ड असेट अंडर लिहिली जाते. गुडविल इज अन इंटँजेबल ऍसेट. इंटँजेबल ऍसेट म्हणजे ही डोळ्यांना तुम्हाला दिसत नाही. गुडविल प्रमाणे असंच लायसन्स, कॉपीराइट्स हे सुद्धा तुमचे फिक्स्ड ऍसेट्स असतात, आणि ह्या सुद्धा इंटँजेबलच असतात, आणि ह्या सुद्धा तुमच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अंडर दॅट फिक्स्ड ऍसेट ह्या शो केल्या जातात. त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन हे असंच कॅल्क्युलेट केलं जातं. कधी कधी लायसन जर परचेस केले असेल किंवा फ्रँचायझी घेतली असेल, तर ती फ्रँचायझी किंवा लायसन देण्यासाठी जे काही पैसे दिले जातात ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले जातात, आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू ही बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला फिक्स्ड ऍसेट्स मध्ये लिहिली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि तुमच्या 11वी 12वी किंवा अकाउंट्स फायनान्स मध्ये करिअर करणारे, जॉब करणाऱ्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, आणि मला कमेंट मध्ये तुम्ही कोणत्या गावात शहरात राहता ते सांगा, जेणेकरून मला तसे तसे त्याप्रमाणे त्या एरियाप्रमाणे फेवरेबल लोकेशन्स प्रमाणे तुमच्या व्हिडिओज बनायला सोपं जाईल. थँक्यू.